राजकारणात अनेक पुस्तकं लक्षवेधी ठरतात, त्यावरून वादविवाद आणि चर्चाही झडत राहतात। असाच एक वाद आणि चर्चेला तोंड फोडणारं एक पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय। हा जणू एक पुस्तक बॉम्बच असेल। पान क्रमांक 243 वर या पुस्तकात असेच गौप्यस्फोट करण्यात आले। या पुस्तकात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळांनी केलेल्या गौप्यस्फोटांनी राजकारण अक्षरशः हादरण्याची शक्यता आहे। भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा एकमेव अर्थ म्हणजे ईडीपासून सुटका, असं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी असल्यामुळेच त्यांच्यावर ईडी कारवाई झाली आणि तब्बल 2.5 वर्ष जेलमध्ये खितपत राहावं लागलं, असं म्हटलंय। या पुस्तकात अजून काय काय म्हणण्यात आलंय आपण पाहूया। भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला, कारण अर्थातच ईडीपासून सुटका। माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता। मी ओबीसी असल्यामुळे केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या। उच्च जातीचा असतो तर मला असं वागवलं नसतं। 2-2.5 वर्ष तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली। वयाच्या 75 किती वेळा चौकशांना सामोरं जायचं। तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात। अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते। आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही। पंतप्रधान मोदी किंवा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही, ही साऱ्यांचीच भावना। पवारांना हे सारे समजत होते, पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते। भाजपबरोबर गेल्यामुळे ईडीच्या जाचातून साऱ्यांची सुटका झाली। कदाचित सुनेत्रा पवारांना अटक होऊ शकते, हे कळलं तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता। अशा पद्धतीचे अशी अनेक विधानं या पुस्तकात करण्यात आलेली आहेत छगन भुजबळ यांच्या। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत या क्षणी आहेत। निलेश, आणखीन काय माहिती आहे या पुस्तकासंदर्भात? नक्की काय काय मुद्दे मांडलेत? इंडिया या पुस्तकातील हे सर्व दावे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुस्तकाच्या लेखकांना नुकतीच छगन भुजबळ यांची पुस्तकाच्या निमित्तानं भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांना जे काही सांगितलं तेच मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा त्यांच्या वतीनं करण्यात आला आहे। खास करून छगन भुजबळांची ही यातली महत्त्वाची मुलाखत आपल्याला लक्षवेधी ठरते। छगन भुजबळांना ईडी सोबत नेमकं का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला, या सगळ्या गोष्टी यामध्ये फोडून सांगितल्याचं पाहायला मिळत आहेत। मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट का पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार आणि शरद पवारांचे अतिशय महत्त्वाचे सहकारी असणारे सर्वजण एकत्रितरित्या भाजपसोबत सत्तेत का सहभागी झाले, याची सर्व कारणं यामध्ये दिली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहतोय की छगन भुजबळ यांच्या पुस्तकातनं काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, जे एका पद्धतीने पुस्तक बॉम्ब असल्यासारखंच आहे। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, आपलं स्वागत आहे। आपण या संपूर्ण पुस्तकाबद्दल जी माहिती मिळती आहे की केवळ ईडीपासून सुटका म्हणून भाजपबरोबर आम्ही गेलो, असं भुजबळ म्हणतात, आपली प्रतिक्रिया? एक लक्षात घेतलं पाहिजे, राजदीप सरदेसाईंचं 2024 इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या नावाचं पुस्तक आहे। त्यात त्यांनी कधी लिहिलं, कोण्या धर्तीवर लिहिलं, कसं लिहिलं हे अद्यापही कोणाला माहित नाही। आज प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी धुळे नाशिक या दौऱ्यावर असतानाच जाणीवपूर्वक ह्या बॉम्ब फोडला गेलाय का, तो कोणी टाकलाय, तो कोणी प्रकाशित केलाय, आणि जर मागच्याच इतिहासाचे दाखले द्यायचे असतील तर बरेच देता येतात। त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं जे स्टेटमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे की आमच्या समोर जे 2 पर्याय होते ते होते विखुरलेले एकत्र करायचे की स्थिर सरकार राज्याला द्यायचं। स्थिर सरकार राज्याला देण्याकडे आमचा सर्वांचा कल होता। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे तात्कालीन काहीतरी संदर्भ देऊन अचानक आता नरेंद्र मोदीजी त्या नाशिक जिल्ह्यात येत आहेत म्हणून हा आता गौप्यस्फोट करून काहीतरी बातम्या चालवायच्या म्हणून चालवल्या जात आहेत। वास्तविक राजदीप सरदेसाई यांनी जी मुलाखत घेतली ती कधी घेतली, कुठे घेतली आणि या पुस्तकाचे नेमके रेफरन्सेस काय अद्यापही कोणाला माहिती नाही। त्याच्यामुळे इतिहासाचे दाखले जर म्हणाल तर तुम्ही आता भरपूर आहेत असे। मग आता रोहित पवारांपासून उद्धव ठाकरेजींपर्यंत बऱ्याच काही गोष्टी सांगता येतील, पण हे याच इलेक्शनच्या मोडवर कसं काय बाहेर आलं हे पण
म्हणजे अशा प्रकारे कशा काय होऊ शकतं हे पण फार समजण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीला सध्याच्या राजकीय या सगळ्या याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे अमोलजी. जी 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 अमोलजी, एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं 1-1.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं अजित पवारांनी निर्णय घेतला त्यावेळेस तर चित्र स्पष्ट होत होतं. तुम्ही अजित पवारांचे अतिशय निष्ठावंत आहात, अतिशय जवळचे आहात, तुम्ही देखील या सगळ्या घटनाक्रमांची साक्षीदार आहात. मुळात नेमकं असं काय झालं होतं की अजित पवारांना थेट निर्णय घ्यावा लागला? एकीकडे जरी विरोधक विखुरलीची भाषा असली तरी दुसरीकडे हे मात्र नाकारता येत नाहीये. नवाब मलिक जेलमध्ये होते, अनिल देशमुख जेलमध्ये होते, कुठेतरी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जेलमध्ये टाकणार की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं. जरंडेश्वर साखर कारखान्याचं प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत त्यावेळी होतं. या घटनाक्रमाचा आणि या सगळ्या घटनेचा काही संबंध आहे की नाही? अजिबात काही संबंध असेल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये आमच्या प्रफुल्ल पटेल साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे की विखुरलेले विरोधक की स्थिर सरकार म्हणजे मोदी सरकार हे 2 पर्याय होते. त्यातला एक पर्याय दादांनी आणि सर्व वरिष्ठांनी निवडला. आता राजदीप सरदेसाईंचं हे पुस्तक नेमकं कधीचं आहे याच्याबद्दल माझ्याच मनात शंका आहे. आणि हे कसे काय गौप्यस्फोट आता निवडणुकीच्या धर्तीवरच असं काहीतरी गौप्यस्फोट करायचे आणि जाणीवपूर्वक आता एखाद्या नेत्याला बदनाम करायचं असं काही सुरू आहे का? आता त्यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे हे आता कळतंय महाराष्ट्राला की द इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया नावाचं काहीतरी पुस्तक राजदीप सरदेसाईंनी लिहिलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो निर्णय घेतला गेला होता हा फक्त मोदी सरकार या देशामध्ये आहे आणि केंद्र आणि राज्यामध्ये स्थिर सरकार राहावं या निर्णयापोटी निर्णय घेतला होता. बाकी ईडीच्या धाकामुळे कारवाईमुळे घेतला गेला असा तो नाही. मग बोलायचं इतिहासाचे जर दाखले द्यायचे असले तर दिलेची भरपूर दाखले देता येतील पण तो आता वेळ नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद अमोलजी, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. निलेश, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच ही कुठेतरी माहिती बाहेर आणण्यात आलेली आहे आणि त्याचा संदर्भ वेगळा आहे असं म्हटलंय. काय म्हणाल याबद्दल? तुम्हाला माहिती मिळते ती काय आहे? पूर्वी खरं तर ज्या पद्धतीनं त्यावेळीची परिस्थिती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक महत्त्वाचे नेते याच्यामध्ये अगदी नावं घ्यायची म्हणलं तर नवाब मलिक जे आता अजित पवारांसोबत आहेत त्यांना अनेक वेळा स्पष्ट केले की अजित पवार माझ्या पाठीशी राहिले आणि त्यामुळेच मी अजित पवारांसोबत आजही उभा आहे. दुसरं महत्त्वाचं नाव असणारं अनिल देशमुख आहे, यासोबत हसन मुश्रीफ ज्यांच्या पत्नीचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला होता. अनेक मोठमोठ्या प्रकरणांमध्ये त्यांची नावं समोर येताना पाहायला मिळत होती. दररोज किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदा होत होत्या आणि ते प्रामुख्यानं या सर्व महत्त्वाच्या नेत्यांवर आरोप होते आणि कशा पद्धतीने हे वाचणार, प्रत्येकाला जेलमध्ये जावंच लागणार अशा पद्धतीची त्यांची भाषा होती. आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये जे काही दावे करण्यात आलेले आहेत आणि त्यातच छगन भुजबळ यांना जे काही म्हटलेलं आहे त्याचा कुठेतरी वास्तविकतेशी संबंध आहे का याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. कारण छगन भुजबळांना ऑलरेडी जेलमध्ये जेलवारी केली होती. 2.5 वर्ष ते जेलमध्ये होते, त्यांना जामीन मिळत नव्हता. त्यांचा पुतण्याचा देखील त्यावेळेस जेलमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. समीर भुजबळ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते अपक्ष निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जेलमधली जी परिस्थिती होती आणि तीच परिस्थिती कुठेतरी ईडी सोबत जायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाग पाडलं का हे या निमित्तानं आता पुन्हा एकदा चर्चेला आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे चेहरे होते ही सर्व मंडळी जी आहे ती थेट एका रात्रीमध्ये शरद पवारांची साथ सोडून थेट अजित पवारांसोबत आपल्याला भाजपमध्ये जाताना पाहायला मिळाले होते. त्यावेळेस असं लेखकानं दावा केलेला आहे की अशी एक डील ठरली होती की आम्ही जर तुमच्यासोबत सत्तेत आलो तर कुठल्याही निलेश अत्यंत वादग्रस्त अशा पद्धतीचे मुद्दे बाहेर येत आहेत. या निमित्ताने धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.